आज आपण बघणार आहोत ओल्या पावट्याचा भात. तर इथे तारा तांदूळ घेतलेले आहेत 1 वाटी आणि 1 वाटी ओला पावटा घेतलाय. तर पावटा थोडासा परतून घ्यायचा तेलावर, म्हणजे छान टेस्टी असा भात तयार होतो. तर पावटा चांगला परतून घेतला, काढून घेतला. आता त्याच पातेल्यामध्ये तेल घालून घेतले, खडे मसाले घातलेत, कांदा घातलाय आणि आता आपण परतून घेतलंय. तर आता आपल्याला घालायचं आहे, एक वाटण वाटून घेतले सुकं खोबरं. ओलं घेतलं तरी चालेल, पण यामध्ये मी सुकंच घेतले आणि लसूण, आलं, कोथिंबीर, मिरची घेतली आणि 2 चमचे साजूक तूप घातले आणि मसाला चांगला लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा. अर्धा चमचा हळद घातली, आपल्या आवडीनुसार तिखट घालायचं आहे कमी जास्त. गोडा मसाला घातला 1 चमचा आणि परतून घ्यायचं आहे. आता चवीपुरतं मीठ घालून घेतले आणि आपण तांदूळ धुवून घेतलेले ते घालून घ्यायचे. पावटासुद्धा आपण परतलेला घालून घेतला आहे. पावटा आणि मसाला चांगला परतून घ्यायचा. आता यावर आपण तांदूळ घालून घेतोय. तांदूळ घातल्यानंतर सुद्धा 5 मिनिट चांगलं परतून घ्यायचं, म्हणजे भात चांगला मोकळा होतो आणि टेस्टीसुद्धा होतो. तर यावर आता आपल्याला गरम पाणी घालायचं आहे. तर 2 वाटी, आपला 1 वाटी पावटा आणि 1 वाटी तांदूळ आहे, तर 2 वाटी आपल्याला गरम पाणी घालायचं आहे. पावटा आणि तांदूळ चांगलं परतून घेतलं. आता आपण गरम पाणी घालून घेतोय. 2 वाट्या पाणी घालून घेतलं. आता आपल्याला याला 10 मिनिट चांगला भात शिजवून घ्यायचा आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर घातली वरतून आणि झाकून ठेवून भात शिजवून घेतला. तर बघा, पावटासुद्धा छान शिजलेला आहे आणि भातसुद्धा छान झाला आहे. लग्नामध्ये पंक्तीत असतो तसा भात झालेला आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा.